शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून खालीच आहे ना. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांच्या पासून आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला एक 100 दिवसांचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणजे विभागाने कार्यक्रम सादर केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा निर्णय केला गेला. जे आपल्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे आपलं राज्यगीत सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानपूर्वक गायलं गेलं पाहिजे आणि या नियमाची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये कशी होईल त्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. दुसरा विषय मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच, परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या शाळेमध्ये मराठी शिकवणारे जे कोण आपले शिक्षक बंधू भगिनी असतील त्यांनी मराठी भाषेतनं ती पदविका घेतलेली असली पाहिजे, हे सुद्धा त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. दुसरा, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या शाळेच्या आवारामध्ये त्या ज्या काही भौतिक सुविधा आपल्याला देणं अपेक्षित आहे. साधारणपणे शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह चांगलं असलं पाहिजे. त्या शाळेच्या खोल्या इमारती जिथे दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल, कुठे नवीन बांधण्याची आवश्यकता असेल, त्याच्यासोबतच मग वाचनालय असेल, प्रयोगशाळा असेल, खेळाचं मैदान असेल, इतरही सुविधा कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करून देता येतील आणि या सुविधा कोणत्या कोणत्या हेडमधून आपल्याला यासाठी निधी उपलब्ध करून ही कामं पूर्ण करता येतील याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मला वाटतं की या संदर्भातला शासन निर्णय 16 एप्रिलला त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे की कोणत्या हेडच्या माध्यमातून कोणती कामं आपण करू शकतो. आणि या संपूर्ण भौतिक सुविधा आपण कशा पद्धतीने
मग ते आपली जिल्हा परिषदची शाळा असेल, नगर पंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या सर्व शाळांच्यासाठी हे परिपत्रक शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. शाळेंना भेटी देणं, शालेय शिक्षण मंत्र्याच्या पासून तर आमचे केंद्र प्रमुखांच्या पर्यंत, की जेणेकरून त्या शाळेत गेल्याच्या नंतर तिथले काय अडीअडचणी आहेत, तिथे काय कमतरता आहे, त्याच्यासाठी काय सुधारणा आपल्याला करता येईल. मला वाटतं की फील्डवर गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्ष अनेक बाबी कळत असतात आणि म्हणून तो एक कार्यक्रम विभागाच्या वतीने आखण्यात आलेला आहे आणि अनेक शाळांना आमचे राज्यमंत्री महोदय असतील, आमचे सचिव महोदय असतील, आमचे आयुक्त महोदय असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, त्या ठिकाणी भेटी देऊन त्याच्यामध्ये त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढणं किंवा संबंधित लोकांना ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं जात आहे. आपण बघितलं असेल की नुकत्याच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे त्या ठिकाणी राबवलं गेलं. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय मुख्य सचिव महोदया यांनी संपूर्ण राज्य पातळीवरचे जिल्हाधिकारी असतील, एसपी असतील, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील, व्हीसी द्वारे संवाद साधून त्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातलं गेलं. माझा असा दावा नाही की 100% हे अभियान यशस्वी झालं असेल, परंतु संपूर्ण राज्यातनं जर आपण प्रतिक्रिया बघितल्या तर अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला दिसून येतील. आणि याच्या पाठीमागची भावना एवढीच होती की विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे वळलं पाहिजे. त्यातल्या त्यात जे विद्यार्थी कष्टपूर्वक अभ्यास करतात, शिक्षक बंधू भगिनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात, तर त्यांना पण त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं प्रतिबिंब या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये ज्या शाळेंमध्ये आता कुठे कॉपीच्या केसेस झाल्या असतील तर पुढच्या काळात त्या शाळेंना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार नाही. हे पण त्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या काळात केली जाणार आहे. साधारणपणे सर्व शाळा आणि अंगणवाडी जे काही आपल्या आहेत केंद्र, तर MR-SAG द्वारा जिओ टॅगिंग करणं हे एक काम त्या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि या संदर्भातला जिओ टॅगिंगच्या संदर्भातला ऍप आजच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये साधारणतः राष्ट्रीय शैक्षणिक जे धोरण आहे 2020च्या पासूनचं पहिलीच्या पाठीमागचे 2 वर्ग आणि 3री पर्यंत, बरोबर ना? 2री पर्यंत आणि मग 3री ते 5वी आणि 5+3+3+4 या सूत्राप्रमाणे त्याचा आता पूर्ण छायाचित्रांसह जिओ टॅगिंग केलं जाणार आहे.
पुढचा जो शाळेंना भौतिक सुविधा देण्याच्या संदर्भातला निर्णय मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलाच आहे. साधारणपणे येणाऱ्या काळामध्ये राज्यव्यापी पीएम श्रीच्या धर्तीवर सीएम श्री एक केंद्र पातळीवर एक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केली जाईल. त्याच्यामध्ये साधारणतः जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनलार्ज लाभ मिळाला पाहिजे म्हणून आपण 100 पटाच्या वरच्या शाळा पहिल्या फेज मध्ये आपण विकसित करायला घेणार आहोत आणि उर्वरित शाळांमधला एक वर्ग आदर्श वर्ग स्मार्ट क्लासरूम की ज्याच्यामध्ये डिजिटल सुविधांसह सर्व सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि शिक्षण विभागाचे राज्यव्यापी साधारणपणे 8 विभाग आहेत आणि त्या प्रत्येक विभागामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण शाळा त्या ठिकाणी आपण सुरू करायला घेणार आहोत. उदाहरणार्थ काही विद्यार्थी खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य असतं तर राज्यव्यापी स्पर्धेतनं जे विद्यार्थी खेळांमध्ये प्रावीण्य दाखवतात तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी निवासी व्यवस्था करून म्हणजे त्या खेळांचं त्यांना ऍडिशनल जे काही शिक्षण असेल त्याचे जे काही शिक्षक असतील कोच असतील त्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जातील आणि राज्यव्यापी असं कोण खेळामध्ये कोण कला क्षेत्रातल्या आता एआय ला पाहतो आहे तर त्या संदर्भातलं अशा पद्धतीने राज्यव्यापी 8 वेगवेगळ्या पद्धतीचे आनंद गुरुकुल माध्यमातून आपण ह्या निवासी स्पेशालिटी शाळा रेग्युलर शिक्षणाच्या सोबत ऍडिशनल ते स्पेशालिटी शिक्षण देणं अशा पद्धतीने मार्गक्रमण आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि या संदर्भातला अभ्यास करण्याच्यासाठी त्या ठिकाणी शासन निर्णय पण निर्गमित करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी खाजगी शाळेंच्याही माध्यमातून जसं आपल्या अंगणवाडी बालवाडी आहेत तर खाजगी शाळेंमध्ये पण प्ले ग्रुप जे असतात त्याचंही आजच ऍप लॉन्च झालेलं आहे आणि त्याचं मॅपिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे की साधारणपणे त्या ठिकाणी काय सुविधा असल्या पाहिजेत, किती विद्यार्थी आहेत, कारण आज याची कुठेही नोंद नाही आणि म्हणून या संदर्भात आपण ऍप माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे. पाठीमागच्या काळामध्ये या विषयामध्ये या विभागामध्ये मार्गक्रमण करीत असताना सर्वसाधारणपणे आपल्या शिक्षक बंधू भगिनींच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांशी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि साधारणपणे 65 संघटनांनी त्या चर्चामध्ये सहभाग घेतला. त्यांच्याकडनं अनेक अडीअडचणी, काही चांगल्या सूचना आणि या विभागामध्ये आणखी आपण कशा पद्धतीने चांगलं पुढे नेऊ शकतो अशा चांगल्या बाबी समोर आल्या होत्या. साधारणपणे 4.5 तास आमची ती संवाद बैठक संपन्न झाली होती. त्याच्यातला एक प्रमुख विषय होता की
शिक्षक बंधू भगिनींना शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर खूप कामं त्यांच्यावर असतात आणि म्हणून ती इतर अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती. तसं तर यापूर्वीच अशैक्षणिक कामांच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशैक्षणिक कामं कोणती, शैक्षणिक कामं कोणती हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. आणि म्हणून त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक विभागामध्ये कशी करता येईल आणि मुख्य सचिवांच्या पातळीवरून प्रत्येक विभागाच्या सचिव महोदयांशी आणि आमच्या विभागा पातळीवरनं पण सर्व मंत्री महोदयांना आम्ही ते विनंती करून जेवढं शक्य आहे, काही कामं तर राष्ट्रीय पातळीवरची असतात ती तर आपल्याला करावीच लागतील, परंतु जे कामं टाळता येतील, दुसरे कोणाला जबाबदारी देता येईल ते पण त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्याकडे पण विभाग लक्ष देणार आहे. आणि त्याच्यातलाच एक भाग होता की साधारणपणे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये 15 समित्या होत्या आणि त्या 15 समित्यांची दर महिन्याला त्या शिक्षक बंधू भगिनींना मग आपल्या मुख्यालयाला ते फॉर्म भरून ती माहिती द्यावी लागायची. काही समित्यांचं त्रिमासिक माहिती असेल, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा खूप वेळ जायचा आणि म्हणून समितीने जी अशैक्षणिक कामं कमी करणं या संदर्भातली जी काही समिती होती तर त्यांच्या माध्यमातून या 15 प्रकारच्या समित्या आता काही क्लब करून त्यांचं रूपांतर आता 4 समित्यांवर करण्यात आलेलं आहे. त्याचाही शासन निर्णय त्या ठिकाणी 16 एप्रिलला निर्गमित करण्यात आलेला आहे. साधारणपणे याच्यामध्ये जी शालेय शिक्षण समिती राहणार आहे त्याला आणखी बळकटीकरण कसं करता येईल, किंबहुना त्या गावातल्या महिलांचा सहभाग या विषयांमध्ये कसा काय जास्तीचा वाढेल, त्या गावातले डॉक्टर असतील, वकील असतील, इतर क्षेत्रातले जे कोण उच्च शिक्षित असतील, कोण उद्योजक असेल, त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट या समित्यांमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि काम तर आणखी प्रभावी पद्धतीने कसं होईल, फक्त कागदी जे काही वारंवार माहिती द्यावी लागायची, साधारणपणे 15 समित्यांची माहिती आता फक्त 4 समितींच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. मला वाटतं की आनंद गुरुकुलच्या संदर्भामध्ये मी माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्यासोबतच पाठीमागच्या काळामध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनींची अशैक्षणिक कामं कमी करत असताना विद्यार्थ्यांना त्यातल्या त्यात आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल याही संदर्भामध्ये अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी असे आहेत की ते समर्पित पद्धतीने काम करतायत. आपल्यालाही अनुभव आहे की अनेक शाळांमध्ये कदाचित पद्धती थोडी वेगवेगळी असेल, परंतु त्यांची जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा उपयोग त्या शाळेपुरतं मर्यादित न राहता इतर शाळांमध्ये पण आपल्याला त्यांच्या त्या गुणवत्तेचा फायदा कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून साधारणपणे जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षक बंधू भगिनींनी काम उभं केलेलं आहे, कोणी लोकांचा सहभाग वाढवलेला आहे,
कोणी पटसंख्या वाढवलेली आहे, काहींनी भौतिक सुविधा खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. काही शिक्षक शाळेंचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परीक्षांमध्ये पुढे जात आहेत. तर अशा आदर्श शिक्षकांचं आता नोंद करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी साधारणपणे तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा शिक्षण अधिकारी, सीओ यांच्या माध्यमातून एक समिती गठीत केली गेलेली आहे आणि त्या जिल्ह्यातील असे आदर्श शिक्षक बंधू भगिनी, त्याच्यासोबतच ज्या ग्राम शिक्षण समित्या आहेत की जे चांगलं काम करतायत, अनेक शिक्षण तज्ञ आहेत की जे शिक्षण क्षेत्राला सपोर्ट मार्गदर्शन चांगलं करतायत, त्याच्यासोबतच अनेक शैक्षणिक संस्था पण अशा आहेत की ज्या चांगलं काम करतायत, यांची नोंद त्या ठिकाणी करून घेतली जाईल आणि मला वाटतं की त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरही शाळांना, इतरही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. आजच माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय उईके साहेब, माननीय सावे साहेब मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली. ज्या शिष्यवृत्ती परीक्षा असतात, आताच्या घडीला 5वी आणि 8वीला ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढची 3 वर्ष त्या ठिकाणी ती शिष्यवृत्ती मिळत असते. तर या शिष्यवृत्तीमध्ये एक लक्षांक असल्यामुळे इतर जे विद्यार्थी याच्यातनं उत्तीर्ण होतात तर त्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पण आपण या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा देऊ शकतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आणखी एक शाबासकीची थाप त्या माध्यमातून मिळेल आणि पुढच्या काळामध्ये तो आणखी जास्तीचा अभ्यास करून किंवा त्याचे जे काही कला गुण असतील त्या माध्यमातून तो पुढे जाऊ शकेल. तर याही संदर्भामध्ये एक बैठक संपन्न झाली. पाठीमागच्या काळामध्ये साधारणतः ऑलरेडी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी यापूर्वी पण केली जाते, योजनाच आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड, आरोग्य पत्रिका त्या ठिकाणी तयार केली जाईल. आणि कधी कधी असं होतं की बाबा एखादा लहान मुलगा जन्मताच त्याला हृदयाला छिद्र आहे उदाहरणार्थ, आणि मग पुढच्या शैक्षणिक कालावधीमध्ये ते जर आढळून आलं तर त्या विद्यार्थ्याला अगदी जिल्हा पातळीवर किंबहुना आपल्या मुंबई राजधानीमध्ये पण जे काही मोठे दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, तिथे उपचार करून त्यांना बरं करून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडवणं हे सर्व योजनेमध्ये निशुल्क होईल, याची पण अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर याच्याही व्यतिरिक्त मला वाटतं की लहान लहान अनेक गोष्टी आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत. साधारणपणे 365 दिवस सुट्ट्या असतील तर सुट्ट्या, तर त्या काळामध्ये पण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाबी आपल्याला करता येतील याचं एक कॅलेंडर तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. पाठीमागे आपल्या कानावर विषय आलेलाच आहे की सीबीएसई पॅटर्न. तर सीबीएसई पॅटर्न म्हणजे काय, आपण 100% सीबीएसई अडॉप्ट करत नव्हतो. तर सीबीएसईच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या चांगल्या बाबींचा स्वीकार आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण करणार आहोत. एखादी गोष्ट
त्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्याला लवकर कळेल. तर या पद्धतीने शिकवण्याची जर पद्धत सीबीएसई कडे एखादा चांगला मुद्दा असेल तर तो मुद्दा आपण घेणार आहोत. आपलं मराठी, आपल्या मग बालभारती किंवा विभागाचं पूर्णपणे अधिष्ठान जसं आहे तसं राहील. आपला इतिहास, आपला भूगोल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल की पहिलेपेक्षा आणखी व्यापक स्वरूपात आपल्या राज्याचा इतिहास विद्यार्थ्यांच्या पर्यंत, भूगोल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पर्यंत जाताना तुम्हाला दिसून येईल. तर हे सर्व करत असताना शिक्षक भरतीचंही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. साधारणतः आतापर्यंत 10,500 शिक्षकांची मागणी शासकीय आणि संस्थेचे पण अनुदानित पण यांच्या माध्यमातून पोर्टलवर, पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी आलेली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये एका जागेच्या साठी 10 उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये जी काही पद्धती होती त्या पद्धतीप्रमाणेच त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जे शिक्षक बांधव, जसं मी बोललो, काही अधिकारी, त्याच्यासोबतच ग्राम शिक्षण समित्या, काही चांगल्या संस्था आहेत, काही शिक्षण तज्ञ आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये यांचा गौरव हा त्या ठिकाणी विभागाच्या वतीने संपन्न होईल. विद्यार्थ्यांच्यासाठी काही विशेष निधी देऊन मग त्या ठिकाणी अटल क्रीडा स्पर्धा, त्याच्यासोबतच माननीय बाळासाहेब ठाकरे कला स्पर्धा, की जेणेकरून वर्षभरातून क्रीडा स्पर्धा त्या गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत संपन्न होतील. त्याचप्रमाणे कला स्पर्धेचं पण नियोजन केलं जाईल. त्याच्यासोबतच आम्ही जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत यांच्यासाठी पण या स्पर्धा आयोजित करण्याचं त्या ठिकाणी नियोजन करायला घेतो आहोत. आणि या स्पर्धेमध्ये राज्यव्यापी जे येतील विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्याचाही निर्णय विभाग त्या ठिकाणी करतो आहे. इतर लहान लहान गोष्टी अनेक आहेत. जसं संधी उपलब्ध होईल तर त्यावेळेस त्या बाबी तुमच्या समोर ठेवल्या जातील. आता त्याच विषयावर आलो. हा विषय आधी झाला असता तर हे तुम्ही ऐकून घेतलं नसतं. सांगतो ना. याचं एक पेज होतं. पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो, हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात आहे अशी जी काही ठिकाणी चर्चा होते, तर असा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये साधारणपणे स्पष्टपणे भाषेच्या संदर्भामधला जो काही पॅरा आहे 4.13 त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे द 3 लँग्वेज फॉर्म्युला विल कंटिन्यू टू बी implemented while keeping in mind the constitutional provisions, aspirations of the people, region, and the union, and the need to promote multilingualism as well as promote national unity. However, there will be a greater flexibility in the 3 language formula and no language will be imposed on any state. The 3 languages learned by children will be the choices of states, regions, and of course the students themselves. As long as at least 2 of the 3 languages are native to India. थोडक्यामध्ये केंद्राने कोणती भाषा कंपल्सरी बंधनकारक असं कुठलंही केलेलं नाही की तुम्ही हीच भाषा घ्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या त्या पालकांच्या त्या राज्याच्या त्या देशाच्या नॅशनॅलिटीच्या विरोधात तुमच्यावर काही थोपवलं जात आहे असं बिलकुल इथे म्हटलेलं नाही. हा झाला पहिला भाग. आता हे 2020 शैक्षणिक धोरण आहे. साधारणपणे आता आपल्या राज्याचा जिथपर्यंत विषय आहे तर 9 सप्टेंबर 2024 म्हणजे 3 भाषांपैकी 2 भाषा तर तुमच्या देशाशी संबंधित अभिमानास्पद असल्या पाहिजेत. आपलं रिजन, स्वातंत्र्य, संस्कृती हे सर्व तुम्ही राज्याने ठरवायचं आहे. हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. तर साधारणपणे 9 सप्टेंबर 2024 ला राज्य सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तृतीय भाषा हिंदी म्हणून समावेश करण्याचा निर्णय झाला. मी आपल्याला सुरुवात करताना सांगितलं की आपल्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची प्रभावी अंमलबजावणी सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर 2 क्रमांकाला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय अनिवार्य, बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी हे निर्णय ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाईल हे तुम्हाला सुरुवातीलाच माहिती देताना मी सांगितलेलं आहे. आता हा जो काही मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, मग बंगाली असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, ज्या काही 7-8-10 माध्यमांच्या इतर माध्यमांच्या ज्या काही शाळा असतात, आत्ताच्या घडीला काही वर्षांच्या पासून या शाळेंमध्ये म्हणजे त्यांची ज्या भाषेची शाळा आहे त्याला ते
प्राधान्य क्रमांक 1 देतात. दुसरा प्राधान्यक्रम मराठी ही भाषा आपण बंधनकारक केलेली आहे. आणि तिसरा विषय मग ते शाळा इंग्रजी किंवा ते निवडतात. अशा मराठी आणि इंग्रजीच्या व्यतिरिक्त या सर्व शाळांमध्ये त्रिभाषिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. हा विषय तर त्यातल्या त्यात आपल्या सुकाणू समितीने हे त्रिभाषिक वर जात असताना मराठी तर आपला मानबिंदू आहे आणि त्यांच्यासाठी जे काही तासिका शिकवण्याच्या असतील त्याच्यामध्ये कुठेही कात्री लागणार नाही, कुठेही कमी त्याच्यामध्ये केलं जाणार नाही. पाठीमागच्या काळापासून इंग्रजी आपण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आता हिंदी पण का, तर याचं तुम्हाला आणखी पुढे सविस्तर माहिती देतोच. मग तिसरी भाषा त्यातल्या त्यात आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकायला होईल. आपण जर बघितलं मराठी आणि हिंदीची देवनागरी लिपी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये साम्य आहे. जे आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना हिंदी शिकवणं विद्यार्थ्यांना हा पण काही फार मोठा म्हणजे अवघड विषय नाही. किंबहुना त्यांनी ऑलरेडी शिक्षण त्याचं घेतलेलंच आहे. आणि म्हणून आताच्या घडीला जो काही शासन निर्णय आपला निर्गमित झाला त्याच्यामध्ये 16 एप्रिल 2025 चा तर साधारणपणे मराठी हा तर आपला मानबिंदू आहे. मी परत रिपीट करतो की त्याचं कुठलंही एक तासिका पण कमी होणार नाही. तो पूर्ण विषय जसं आपण मराठी इंग्रजी माध्यमांमध्ये आणि इतरही माध्यमांमध्ये बंधनकारक ऑलरेडी केलेलाच आहे, तर त्याला प्रथम क्रमांक प्राधान्य तर असणारच आहे. 2 क्रमांकाला इंग्रजी आपण स्वीकारलेलं आहे, यापूर्वी स्वीकारलेलं आहे. आणि मग 3 क्रमांकाला हिंदी हे तृतीय भाषा म्हणून आपण या शासन निर्णयाप्रमाणे स्वीकारलं. ही वस्तुस्थिती आहे, ते काही आम्ही नाकारत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या हिंदीचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं हे शिक्षकांना पण सोपं होईल. त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांना पण जसं माध्यम असतात कानावर हिंदी भाषिक शब्द दैनंदिन जीवनामध्ये पडतच असतात. किंबहुना परिसरामध्ये पण कुठे संवाद साधताना हिंदी कानावर येत असते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना पण हिंदी शिकायला त्यातल्या त्यात सोपं जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण हिंदीचा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण आपण जर बघितलं असेल तर म्हणजे त्यांनी बहुभाषिक त्याचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून मी परत एकदा हे नमूद करू इच्छितो की हिंदी हा विषय केंद्र शासनाने बंधनकारक केलेला नाही. आपल्या राज्याच्या सुकाणू समितीने पहिला मराठी, दुसरा इंग्रजी आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि त्याच्या आधारावर हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. 17 या शासन निर्णयामध्ये जो काही भाषा विषयक धोरण 3 क्रमांकाचा मुद्दा आहे, पान क्रमांक 3 वरचा, त्याच्यामध्ये
तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल तर या अनिवार्यमुळे जे काही बाबा एक संदेश काही चुकीचा जो काही गेलेला असेल, ऐका ना, आता बोलतोच मी. आणि म्हणून आता या संदर्भामध्ये आता काही ठिकाणावरनं वेगळ्या भाषांच्या पण सूचना येत आहेत, परंतु आता दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण जेव्हा जायला बोलणार तर कोण म्हणेल की ही भाषा शिकवा. आता एखादं नाव घेतलं तर मग तुम्ही म्हणाल तेच नाव का घेतलं, तर एखाद्या भाषेवर त्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल जर आपण गेलो, त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला हा विषय शिकायचा आहे, बंगाली शिकायचा आहे, तर मग बंगाली शिकवणारे पण शिक्षक पाहिजे आपल्याला तृतीय भाषेसाठी. मग आता किती विद्यार्थी बंगाली बोलतात, बंगाली त्यांना अपेक्षित आहे, तर याचं सगळं धोरण आपल्याला बंगाली म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलंय मी, तर त्याचं धोरण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिकवली जाते, तर आता पहिलीपासून का बंधनकारक केली जाते? त्यांना पालकांचा विरोध असताना, शिक्षक संघटनांचा विरोध असताना, शिक्षकांचा विरोध असताना. मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो. बघा, या संदर्भामध्ये मला काही प्रश्न निर्माण करायचे नाहीत, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आणि म्हणून म्हणजे सकारात्मक पण अनेक ठिकाणावरनं याला प्रतिक्रिया आल्या. आता या हिंदीचं भविष्याचं जे काही महत्व 1-2 मिनिटांमध्ये, अरे 2च मिनिट, 1 मिनिट, असा मी तुम्हाला हे 2020 आहे, ऐका ना, तेच सांगतोय, तर त्याच्यात कुठे अनिवार्य आहे. आणि म्हणून तेच सांगतोय. आणि म्हणून आताच्या घडीला आम्ही हा हिंदी जे ऐच्छिक असेल त्यांच्यासाठी हा ऐच्छिक ठेवू. इतर भाषेंच्या संदर्भामध्ये त्या वर्गातनं किती विद्यार्थ्यांची मागणी येते, मग त्याचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय केला जाईल. या तुमच्या प्रश्नाचंच मी उत्तर दिलंय की जे हिंदीसाठी ऐच्छिक असतील त्यांना मराठी प्रथम, इंग्रजी ऑलरेडी आहेच आपलं, आणि ऑलरेडी हिंदी हा 5वी पासून पुढे आहेच, बरोबर. तर तेच सांगतोय. तर आता हा तृतीय भाषा म्हणून आपण जे स्वीकारलेला, त्याच्यामध्ये जे ऐच्छिक असतील त्यांना आपण तो देऊ. आता राहिला विषय इतर भाषांच्या संदर्भामध्ये जर कोण इच्छुक असतील तर त्याच्यामध्ये इतर ऑलरेडी इतर
भाषेंचे जे काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये त्रिभाषिक सिस्टम ऑलरेडी आहे त्यामध्ये आणि आपण हिंदी एवढ्या करता घेतला होता की बाबा मराठीशी मिळतं जुळतं आहे, देवनागरी लिपी आहे. ऐका ना, ऐका, आणि 5वी पासून आहेच ना, परंतु ज्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील, इंग्रजी असेल, ऐका ना, अरे माझ्या तोंडात तुम्ही शब्द घालणार, माझ्या तोंडात तुम्ही शब्द घालणार. ऐका ना, काही गोष्टी आपल्याला मी काय स्वीकारणार आहे ते बोलतो ना. आता मी जरी इथं बसलेलो असेल, होऊ शकतं की याच्यावर टीका टिप्पणी होईल, परंतु ज्या फ्लुएंटली इंग्रजी वाचून व्हायला पाहिजे, कदाचित माझं थोडं कमी आहे, हे गडीपार बरोबर. तर आपली इंग्रजी का स्वीकारलं त्या काळामध्ये की आपली मुलं त्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजेत. हिंदीची कुठली स्पर्धा आहे दादा? हिंदीची काय स्पर्धा आहे? शकतो की इंटरनॅशनल मुलं सर्व पाठवतात शिक्षण आपल्या इथे मिळत नाही ऍडमिशन बाहेर गावी इंटरनॅशनल, पण तुम्ही हिंदी ही कंपल्सरी असावी अनिवार्य, हा कुठला नियम आहे? झालंय ना, आता माहिती दिली तुम्हाला. तुम्हाला आता माहिती दिली ना, त्याच्या पाठीमागच्या सगळ्या बाबी तुम्हाला सांगितल्या. हो, या संदर्भातला पुढच्या काळामध्ये या संदर्भातला पुढचा शासन निर्णय यथावकाश निर्गमित केला जाईल, सुधारित. मी आपल्या माहितीकरता सांगितलं 9 सप्टेंबर 2024 राज्य सुकाणू समिती आहे, त्या समितीने चर्चा विनिमय करून हा निर्णय केलेला आहे. होता आपल्या माहिती करता सांगू इच्छितो. पानसे साहेब आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. पानसे साहेबांना सुकाणू समितीवर आता नियुक्ती सन्मानपूर्वक देण्यात आलेली आहे. तुम्हाला मी 9 सप्टेंबर 2024 हे तारीख सांगितली. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार माझी आपल्याला बघा, तुमच्या एका शब्दाला बघा किती लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. माझी तुम्हाला विनंती आहे, आता एक वाक्य तुम्ही ऐकून घ्या. 1 मिनिट माझी तुम्हाला विनंती आहे. 2 मिनिट. हा, माहिती. राहुल रेखावर, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. आपण सगळ्यांनी हिंदी विषयी आता सरांना जे पण मुद्दे मांडले, सरांनी त्याच्या अगदी व्यवस्थितपणे आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. याच्या व्यतिरिक्त पण काही आणखी विषय असेल तर आपण कुठल्या विषय नाही, हिंदीचा आपण नाही, हिंदी भविष्यामध्ये कशी फायदेशीर तुम्ही मुलांच्या एवढा बोजा टाकणार, भाषा पहिलीपासून मुलं शिकणार. एक मिनिट. आता ऐका ना, मी याच्या पलीकडची माहिती देतो. आपल्या राज्यामध्ये एक 5, 25, 50 किलोमीटर गेलो की तिथली भाषा पण वेगळी असते. आत्ताच्या घडीला जे आपलं शालेय शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये शक्यतो
तिकडची, आता उदाहरणार्थ मी खानदेशचा आहे, गडीभर सांगतो, ऐराणी भाषा आहे. तर त्यातल्या त्या भागातनं शिकलेले शिक्षक की ज्याची मातृभाषा ऐराणी असेल, घडीभर धरा. कारण विद्यार्थी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पहिलीमध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तर तो त्याची जी घरची मातृभाषा आहे, आता भाषा किती आहेत, अनेक संख्या आहे ती, तर त्या भाषेमध्ये पहिले त्याला त्याच्याशी संवाद साधणं, त्याला काही कविता त्याच्या भाषेमध्ये, मग तो हळूहळू आपण मराठीच्या ट्रॅकवर आणतो. ही शिक्षण पद्धती काही वर्षांच्या पासून ऑलरेडी प्रगतीपथावर आहे. मग आता त्याची ती भाषा एक्स्ट्रा झाली का, तर तेच सांगतो. नाही ताई, काही भाषा तर अशा आहेत की त्या मराठीच्या पासून विभिन्न आहेत. तरी पण त्या विद्यार्थ्यांना पहिले, तो जो लहान बालक आहे, पहिले त्याच्या भाषेतनं त्याला संवाद केला जातो, त्याच्याशी बोललं जातंय, त्याला त्याचे, तेच सांगतो मी, तर त्या पद्धतीने त्याला शिकवलं जातंय. आणि मग मराठीतनं आपण काही आठवडे, काही दिवस पहिले त्याच्याशी त्या भाषेतनं संवाद केला जातो. आता हिंदी, तर हिंदीच्या संदर्भातली आता जे काही तिसरं भाषा म्हणून आपण आता ऐच्छिक आहे का नाही, तर हा निर्णय करताना त्याचे काय फायदे होते, त्याच्यातला एक मुद्दा आणखी तुम्ही ऐकून घ्या. अरे मी माहिती सांगितली. आपण म्हणजे मंत्री मोदयांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सप्टेंबर मध्ये जी राज्य सुकाणू समितीची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये या विषयाचा निर्णय झाला आणि त्या हिशोबाने राज्य अभ्यासक्रम मराठवाडा शालेय शिक्षण जो वर्ग 3री ते 12वी साठी असतो तो बनवण्यात आला. राज्य अभ्यासक्रम आराखडा बनवण्यासाठी सुकाणू समिती ही राज्य शासनाने नेमलेली शिक्षण तज्ञांची समिती, त्यासाठीचे स्वतंत्र GR पण निर्गमित आहे. त्यामुळे या सुकाणू समिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही समितीसोबत चर्चा करण्याचं बंधन शालेय शिक्षण विभागासोबत नाहीये. परंतु तरीही आम्ही खूप साऱ्या तज्ञांची चर्चा करतो. आपल्या माहितीसाठी पण मी सांगायला मला आवडेल की शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण बनवण्यासाठी 450 पेक्षा जास्त शिक्षण तज्ञ होते. आता त्याच्या आधारित जो अभ्यासक्रम म्हणतोय त्याच्यामध्ये पण 1500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या स्तराचे शिक्षण तज्ञ यामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे कोणत्याही तज्ञांना न विचारता हा निर्णय नक्कीच झालेला नाहीये. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद याच्यामध्ये पण स्वतःचे आपले पूर्ण वेळ काम करणारे शासनाचेच अधिव्याख्याता आणि वरिष्ठ अधिव्याख्याता आहेत प्रत्येक विषयाचे. आपल्या या प्रत्येक कमिटीमध्ये युनिव्हर्सिटीचे तज्ञ अभ्यासक पण असतात. त्यामुळे हा विषय प्रत्येक कृपया समजून घ्या की कोणत्याही तज्ञांची चर्चा न करता झाला असा मुळीच विषय नाही. ही पहिली गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. कोणत्याही शैक्षणिक बाबीमध्ये मतमतांतर असतात, तज्ञांची मतं वेगळी असतात, एकाच गोष्टीचे अनेक पैलू पण असतात. काही शिक्षण तज्ञांचं हे मत असतं, काही शिक्षण तज्ञांचं दुसरं मत असतं. या बाबतीमध्ये पण शिक्षण तज्ञांमध्ये मतभेद होते आणि शेवटी सुकाणू समितीने तो निर्णय घेतला. त्यामुळे काही शिक्षण तज्ञांचं जे वेगळं मत येते त्याविषयी पण आश्चर्याचं काही कारण नाही. शिक्षणाच्या बाबीमध्ये या बाबी होतच राहतात. दुसरी महत्वाची गोष्ट, अरे पूर्ण ऐका ना, अरे ऐका ना, ऐका 2 मिनिट ऐका. आपण आता जसा मुद्दा मांडला की मुलांना आपण आता 3 भाषांचं बर्डन देणार का, ओझं देणार, बरोबर आहे. तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यावर सुकाणू समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती. पहिला विषय असा की जो मी मागच्या जी माझी प्रेस झाली होती त्यामध्ये पण मांडला होता आणि तो पण सगळ्या पत्रकारांनी पण तिथे मान्य केला, जो आपल्याला पण पटण्यासारखा आहे, जो राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये पण लिहिलेला आहे. आणि बालमानसशास्त्राचे सर्वच अभ्यासक, अगदी हेच नाही तर ज्या ज्या अभ्यासकांनी शिक्षण तज्ञांनी वर्तमानपत्रामध्ये मागच्या 2 आठवड्यांमध्ये याविषयी लिहिले त्यांच्या स्वतःच्या पुस्तक आणि लेखामध्ये सुद्धा हे मान्य केलेलं आहे की लहान वयामध्ये मुलं एकापेक्षा जास्त भाषा सहजपणे शिकतात. आणि त्यामुळे आपण जेव्हा त्यांना एकापेक्षा जास्त भाषा शिकायला सांगतो त्यावेळी 3री भाषा त्यांच्यासाठी ओझं होणार नाही, त्यांना सहजपणे शिकवता येईल याची काळजी पण आपण घेत आहोत. आपल्याला जेव्हा 3री भाषा इंट्रोड्यूस करतो तेव्हा हिंदीच का निवडण्यात आली, म्हणजे मंत्री महोदयांनी आपल्याला याविषयी सविस्तरपणे सांगितलं की हिंदी आणि मराठीमध्ये भरपूर साम्य आहे.
आपण फार त्याची स्क्रिप्ट पण सारखी आहे, अनेक शब्द पण सारखे आहेत, वाक्याची रचना पण सारखी आहे, अक्षर आणि ग्रामर मध्ये थोडा बहुत फरक आहे, पण तो ओव्हर अ पिरियड आपण घेऊ. पहिल्याच वर्षी काय आपण त्यांना सगळे ग्रामर शिकवणार नाही. जेव्हा पण आपण सेकंड लेवलची, जर का आपण राष्ट्रीय राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणाचा आणि जो सिलेबस बनलेला आहे अभ्यासक्रम, त्याचा अभ्यास केला तर जो दुसऱ्या स्तराची भाषा असते त्या भाषेचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराच्या भाषेचा प्रमुख उद्देश असतो श्रवण कौशल्य आणि संवाद. म्हणजे काय? ऐकणे आणि बोलणे, लिहिणे, ग्रामर बरोबर असणं, ऱ्हस्व दीर्घ असणं, याच्यावर तेव्हा फार महत्व नसतं. त्यामुळे जेव्हा आपण ही भाषा शिकवू तेव्हा त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण पुस्तकं पण या पद्धतीने बनवू की विद्यार्थ्यांना त्याच्यात फार लोड येणार नाही. श्रवण आणि बोलणं ही संवाद कौशल्य विद्यार्थी सहजपणे शिकू शकतील अशा पद्धतीचीच खात्री आपण पुस्तकं बनवताना पण घेतो. त्यामुळे हा जो आपला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना याचं बर्डन होईल का, आम्ही पूर्ण काळजी घेतोय की विद्यार्थ्यांना त्याचं बर्डन वाटणार नाही. आणि अरे थांबा ना बाबा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आता सांगितली की विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी नवीन नवीन कौशल्य त्यांना शिकवणं, नवीन नवीन अनुभव त्यांना देणं हे आवश्यक आहे. लहान वयापासूनच ते देणं पण आवश्यक आहे. अकॅडमिक सर, आपण 2 मिनिट ऐका. माझं म्हणणं ऐकून, आपण जेव्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवतो, मराठी, इंग्रजी, गणित आणि त्यासोबतच आपण त्यांना कार्यानुभव, कला शिक्षण, क्रीडा या सगळ्या गोष्टी पण शिकवतो. आपण त्यांना मूल्य शिक्षणाचे पण वेगळे विषय आता त्यांना घेत आहोत. विद्यार्थ्यांसाठीच्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरच्या ऍक्टिव्हिटी पण घेत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जमेल तेवढे अनुभव देणं, यासोबतच आनंददायी शनिवार नावाचा जो आपला उपक्रम आहे की त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना अकॅडमिक मध्ये नसणारे इतर सगळे पण विषय घेतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी एखाद्या कुंभाराच्या घरी भेट द्यावी, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी भेट द्यावी, एखाद्या दुकानदाराला भेट द्यावी आणि त्यांच्याकडून माहिती घ्यावी, एखाद्या म्युझियमला भेट द्यावी आणि तिथून अभ्यास करावा. असे वेगवेगळे अनुभव आपण पहिलीपासून सगळ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. उद्देश हाच की आपण त्यांना अकॅडमिकली सुद्धा लोड न करता त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव कसा देता येईल, जेणेकरून एक प्रगल्भ, चौकस आणि निरीक्षण करण्यामध्ये सक्षम असा विद्यार्थी आपल्याला पहिलीपासून कसा बनवता येईल. भाषा ही आपल्या जसं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण लिहिलेलं आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा शिक्षण तज्ञांच्या मनामध्ये कोणतीच शंका नाही की भाषा हे विद्यार्थ्याच्या मानसिक प्रगतीचं, विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासासाठीचं आणि विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठीचं सगळ्यात महत्वाचं साधन. एखादा विद्यार्थी जेव्हा ऐकतो, बोलतो कॉन्फिडंटली, म्हणजे आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करतो, जे बोललंय ते समजून त्याची उत्तरं देतो, या कौशल्य जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये येतात तेव्हा ते विद्यार्थ्यासाठी सगळ्यात महत्वाचं, ज्याला आपण व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणतो. जेव्हा आपण इतर भाषा सुद्धा शिकतो त्यावेळेस बौद्धिक विकास तर ऐका ना, त्याविषयी तर कोणाच्याच मनात शंका असू नये. परंतु एक अतिशय महत्वाची बाब आहे ज्याच्यामध्ये मागच्या 6-7 दिवसांमध्ये किंवा जेव्हापासून जी आर तेव्हापासून जेवढे पण लेख आले त्यामध्ये कोणीच या मुद्द्याविषयी काहीच बोललं नाही. आणि हा मुद्दा सुद्धा मी माझ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितला होता की लवकरच पूर्ण भारतामध्ये इक्विव्हॅलन्स ऑफ बोर्ड्स आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या 2 कन्सेप्ट इम्प्लिमेंट होत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये एक सूत्रता आणण्यासाठी, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जेवढे पण बोर्ड्स आहेत, सगळे राज्य आहेत, सगळ्या शिक्षण पद्धती आहेत, या सगळ्या शिक्षण पद्धतींना एक सूत्रीपणा आणण्यासाठी, जेणेकरून महाराष्ट्राच्या राज्य बोर्डाचा विद्यार्थी ओडिशाच्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत कशी तुलना करावी किंवा जम्मू काश्मीरच्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्याची तामिळनाडूच्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत कशी तुलना करावी, याच्यासाठीची जी कन्सेप्ट आहे ती एनसीआरटी, जी आपल्यासाठी आरटीच्या राईट टू एज्युकेशन ऍक्ट प्रमाणे केंद्र शासनाने नेमलेली आपली सगळ्या देशाला मार्गदर्शन करणारी सर्वोच्च शैक्षणिक संस्था, त्या संस्थेने ऐका ना, सगळे पेपर वाचतो. मी वाचतो पेपर. अरे ऐका ना, तुम्ही बोला. मी जर चुकलो असेल तर मला सांगा, पण माझं काही म्हणणं नाही. तर आपण या पद्धतीची जी मांडणी आहे ती मांडणी करण्यासाठी आपल्या सगळ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपण जे पण विषय शिकवतो त्या विषयांसाठी एक पॉइंट्स नावाची सिस्टम एनसीआरटीच्या परत नावाचा जो डिपार्टमेंट आहे त्याने बनवलेली. अरे ऐका ना, ऐका, प्रश्नाचं माझी तुम्हाला एकच विनंती आहे. ऐका ना, माझी तुम्हाला विनंती आहे, बसा ना. एकच मुद्दा
एक मुद्दा तुम्ही फक्त समजून घ्या. भविष्यामध्ये जेव्हा बोर्ड वाईज कंपॅरिझन होणार आहे, त्याच्यामध्ये जेव्हा पॉइंट्स देण्याचा विषय येणार आहे, तर त्या क्षेत्रात त्या विषयांच्या माध्यमातून जेव्हा ते गुण दिले जाणार आहेत भविष्यामध्ये, तर त्या काळामध्ये आपले विद्यार्थी, जसं पाठीमागच्या काळामध्ये आपण मराठी तर हा आपला स्वाभिमान आहे, बिलकुल कोणाचंच दुमत असता कामा नये, परंतु काही वर्षांच्या पासून जसं आपण इंग्रजी कदाचित जागतिक पातळीवर किंबहुना देश पातळीवर संवाद म्हणून ती भाषा स्वीकारली गेली असेल, तर त्याच पद्धतीने तिसरी भाषा याचे पॉइंट्स, गुण आपल्या आपण भविष्याच्या विद्यार्थ्यांना ते मिळायला पाहिजेत. आता इतर माध्यमांच्या शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी त्रिभाषिक सूत्र त्यांनी स्वीकारलेले आहेत. आणि म्हणून राज्य आहे हिंदी भाषिक राज्य, तुम्ही म्हणता मराठी आणि हिंदी मध्ये साम्य आहे, मग हिंदी भाषिक जे राज्य आहे तिथं मराठी ही कुठली भाषा असणार आहे का? आणि ते काय असेल? मला वाटतं की तुम्ही 8 तास चालणार का ते? म्हणजे मराठी भाषा माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सर्व गोष्टींना आम्ही आपल्या राज्याचे विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेमध्ये ते सक्षमपणे टिकले पाहिजेत. या भावनेतून अभ्यासपूर्ण पाठीमागच्या काळामध्ये अनेक महोदयांनी या विषयावर अभ्यास करून हा निर्णय केलेला. याच्यामध्ये कोणाला कवी लेखणं किंवा कोणाला काही आम्ही शिकवायला जातो आहोत अशातला बिलकुल काही हेतू नाही. तत्राप मी आता जसं सांगितलं की अनिवार्य हा शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय, मग वेगवेगळे, जसं मी आता बोललो की तृतीय भाषा दुसरा कोण काय बोलत असेल, मग तिथे विद्यार्थी संख्या किती आहे, त्याला शिकवणारा कोण आहे, तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला जाईल. आपल्या राज्यामध्येच आहेत, आपल्या मुंबईमध्येच आहेत. भाषा म्हणून केंद्र सरकारने कंपल्सरी हे धोरण नाही हे आपण स्पष्ट केलं असताना राज्याची शिक्षण समिती मात्र ते जबरदस्तीने जाते असं त्याचं संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स. मी आपल्या माहिती करता विभागाच्या वतीने जे काही कामकाज आतापर्यंतच संपन्न झालेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. माझी तुम्हाला या निमित्ताने आणखी विनंती आहे, तुमचा आणखी जे काही अनुभव आहे, तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून आणखी या विभागामध्ये चांगलं आपण काय करू शकतो की जे करून आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या भावी पिढीच्या हिताची गोष्ट असेल, अशा काही आपल्या सूचना असल्या तर निश्चितपणे आपण त्या कराव्यात. त्या सर्व सूचनांचं स्वागत केलं जाईल. एकीकडे आपण तृतीय भाषा निमित्ताने आपण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि बौद्धिकतेचा विचार करतो. 1 वर्षापूर्वी यात अशाच प्रकारचा एक जी आर काढला गेलेला होता की जो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून घेतलेला होता की सकाळी ज्या 8 वाजता शाळा सुरू होतात तो 1 तास पुढे ढकलण्याचा. त्याची कुठेही अंमलबजावणी सीबीएसई बोर्ड हे करत नाहीये. आयुक्त साहेब पण आपल्या बाजूला आहेत, सेक्रेटरी साहेब पण आहेत, याची कुठेही अंमलबजावणी अद्यापर्यंत झालेली नाही. या वर्षीच्याही ज्या सीबीएसईच्या पॅटर्नच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 1 तासाचा तो जो जी आर आहे 8च्या ऐवजी 9ची शाळा सुरू करायचा, त्याची अंमलबजावणी झाली नाहीये.
एकीकडे आपण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून हा जी आर करतो आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये अधिक चांगली भर पडावी म्हणून हा दुसरा जी आर काढतो. याच्यामध्ये नेमकं डिपार्टमेंट का हे करत नाही? आपण जे काही आपण जे मी बोललो ना, मी आता कॉपी मुक्त बघा, कॉपी मुक्त अभियान मी स्वतः बोललो ना की काही 2-5 ठिकाणी कॉपी पण झाल्या, बरोबर. मग त्यांचं पुढच्या काळामध्ये आपण त्यांचं केंद्राची त्यांना मान्यता देणार नाही, परीक्षा केंद्राची. तर आपण जे काही सांगितलं, आता मी सांगितलं राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत, तर समजा कुठे 2 ठिकाणी ते गायलं जात नसेल तर त्याचं प्रभावी अंमलबजावणी करू आपण. आता आपली जी काही सूचना आहे त्याची पण तेच ना सूचना, म्हणजे आता तुम्ही जो मुद्दा ठेवला त्या मुद्द्याचं विद्यार्थ्यांच्या हिताचं आपण मार्गक्रमण करायला सांगू. त्याही तुमचे नियम पाळत नाही, तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यालाही विचारलं, अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये. बघा, तुम्ही तपासणी करा, मायनॉरिटी जेवढ्या मायनॉरिटी संस्था आहेत त्यांच्या स्कूलमध्ये कुठली भाषा कंपल्सरी करतात, त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्कूल. मी आता जे मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर ठेवले आहेत, जसं राज्यगीताच्या संदर्भात मी बोललो, मराठी भाषा विषयाच्या संदर्भात बोललो, येणाऱ्या काळामध्ये अनिवार्यच आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक कशी होईल त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल. शिक्षण अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? कारण स्थानिक लेवलला शिक्षण अधिकारी हा आपला एक प्रतिनिधी असतो, त्यांच्यावरती ही जबाबदारी देऊन आयुक्त महोदय यांच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करायला लागणार. या सर्व गोष्टीची अंमलबजावणी झाली नाही. त्याच दृष्टिकोनातून शाळा भेटी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आखण्यात आलेला आहे. त्या शाळेमध्ये या विषयांची अंमलबजावणी केली जाते की नाही, जे कोण करत नसतील तर त्यांना ते करायला भाग पाडलं जाईल. शिक्षकांना गणवेश कोड आहे का काय? शिक्षकांना सगळ्याच एका दिवशी कुठे करता.